प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभूच्या नावामध्ये आपलं स्वागत आहे. परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वादित करो. आणि आज परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्या त्याच्या मंदिरामध्ये येण्याची संधी दिलेली आहे, त्यासाठी प्रभूची स्तुती असो. आणि आपण दर रविवारी चर्चला येतो. आपल्या हातामध्ये हे एक पुस्तक असलं पाहिजे, है ना? याला काय म्हणतात? है ना, बायबल. है ना, बायबल, किंवा आपण मराठीमध्ये याला पवित्र शास्त्र म्हणतो, है ना. होली बायबल आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, आहे की नाही? आणि हे जे पुस्तक आहे ज्याला आपण बायबल म्हणतो, है ना, ते फक्त पांढऱ्या कागदावर छापलेलं, काळ्या शाईने छापलेलं एक पुस्तक नाही आहे. है ना, जगामध्ये अनेक पुस्तकं आहेत, है ना, परंतु हे एक युनिक पुस्तक आहे. है ना, याच्याशिवाय दुसरं कुठलंही अद्भुत पुस्तक जगामध्ये नाही आहे. है ना, पांढरा पेपर तर सगळीकडे सापडेल, काळी शाई तर सगळीकडे सापडेल, परंतु त्याच्यामध्ये जे गोष्टी लिहिलेल्या आहेत ते आपल्याला कुठं सापडणार नाही. ते फक्त आपल्याला या पुस्तकातच सापडणार आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र बायबल जे आहे हे जगामधलं सगळ्यात युनिक, सगळ्यात अद्भुत असं एक पुस्तक आहे. आणि याच्या काही विशेषता पण आहेत. पवित्र शास्त्र बायबल 40 लेखकांनी लिहिलेलं आहे, एकाच लेखकाचं नाही आहे. है ना, 40 लेखकांनी लिहिलेलं आहे. आणि 1600 वर्ष लागले पूर्ण बायबलसाठी. किती? 1600. 40 लेखक आणि 1600 वर्ष. ठीक आहे. आणि हे जे लेखक होते ना, हे असे नाही की एका रूम मध्ये बसले, मत्ती बसून आहे, मत्ते बसून आहे, मार्क बसून आहे, मोशे बसून आहे, दावीद बसून आहे आणि सगळेजण बसून लिहित आहे, असं नाही आहे. सगळे लोक वेगळ्या वेगळ्या काळामध्ये राहिले. मोशे फार आधी होऊन गेला, त्यांनी जुन्या कराराचे पहिले 5 पुस्तके लिहिले: उत्पत्ती, निर्गमन, लेव्यवस्था, गणना आणि अनुवाद. मग त्यानंतर मग दुसरे लेखक येऊ लागले. मग त्यानंतर मग नवीन करारामधले मग आले. तर बायबल एक असं पुस्तक आहे, 40 वेगळे लेखक जे वेगळ्या वेगळ्या कालावधीमध्ये जगले आणि प्रत्येकाने लिहिलं. आणि त्यांचे जे पुस्तकं होते ते सगळे पुस्तकं गोळा करता करता 1600 वर्ष लागले. आणि मग आज आपल्या हातामध्ये हे 66 पुस्तके आहेत. आणि बायबल जे आहे हे एक पुस्तक नसून हे 66 पुस्तकांची एक लायब्ररी आहे. है ना, जुन्या करारामध्ये 39 पुस्तके आहेत, नवीन करारामध्ये 27 आहेत. या सगळ्यांना एकत्र करण्यात आलं आणि एकत्र करून आज आपल्यामध्ये हे 66 पुस्तके आहेत. आणि याच्यापेक्षा दुसरेही पुस्तके लिहिण्यात आली होती, परंतु सुरुवातीला जेव्हा प्रारंभिक मंडळी तयार झाली तेव्हा कॅननायझेशन झालं. है ना, म्हणजे कुठले पुस्तके घेतले पाहिजे, कुठले नाही घेतले पाहिजे ते सगळं पाहून फक्त 66 पुस्तके आज बायबलमध्ये ठेवण्यात आलेले आहे. तर हे जे बायबल आहे, जेव्हा पण आपण बायबल हातात घेतो, बायबल आपण उघडतो, बायबल वाचतो, है ना, किंवा बायबल ऐकतो, जर वचन आपण ऐकत आहे, आजकाल ऑडिओ बायबल पण आहे, तर हे सर्व करत असताना आपली भावना जी आहे ती ही असली पाहिजे की मी एक कॉमन पुस्तक नाही वाचत आहे, एक न्यूजपेपर नाही वाचत आहे, किंवा एक कादंबरी वाचत नाहीये, किंवा मी ऐतिहासिक पुस्तक वाचत नाहीये. मी जे वाचत आहे ते काहीतरी वेगळंच आहे. ह्याच्यामध्ये एक युनिक वस्तू आहे, एक युनिक बात आहे इसमें, है ना. आणि म्हणून 3रा अध्याय आणि 16 वचन जे आपण वाचलेलं आहे त्याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्र लेख, है ना, हा जो शास्त्र लेख आहे हा परमेश्वर प्रेरित आहे. ही गोष्ट समजणे फार गरजेचं आहे. आणि हिंदीमध्ये कसं लिहिलेलं आहे की हर एक पवित्र शास्त्र
परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है ना. इंग्लिश मध्ये लिहिलं की एव्हरी वर्ड ऑफ गॉड इज गॉड ब्रेथ, है ना. म्हणजे काय की जे पण इथं लिहिलेलं आहे उत्पत्तीपासून प्रकाशित वाक्य, हे प्रत्येक एक एक अक्षर, एक एक शब्द, एक एक काना मात्रा हे मोशेकडून नाहीये, हे मत्तईकडून नाहीये, हे योहानाकडून नाहीये, हे पेत्राकडून नाहीये, परंतु प्रत्येक अक्षर हे डायरेक्ट परमेश्वराकडून आहे. प्रेज लॉर्ड. मानवांनी फक्त लिहिलेलं आहे, लिहिण्याचं काम फक्त मानवांनी केलेलं आहे. आपण असं म्हणू शकतो की परमेश्वराने डिक्टेशन दिलं, परमेश्वराने प्रेरणा दिली की मोशे असं लिही, दावीद असं लिही, यशया असं लिही, दानियल असं लिही, आणि त्यांनी लिहिलं. आता प्रत्येकाची स्टाईल वेगळी होती. आता तसं पाहिलं तर लूककृत शुभवर्तमानाचा जो लेखक आहे लूक, त्याने 2 पुस्तके लिहिली, लूककृत शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये. लूक जो होता हा प्रोफेशननी डॉक्टर होता, म्हणजे शिकला सवरलेला होता, म्हणून त्याची लिखाणाची जी पद्धत आहे ही फार व्यवस्थित आहे. जसं एक शिकलेला व्यक्ती जसं लिहिणार त्या प्रकारे आपल्या लूककृत शुभवर्तमान वाचायला मिळतं आणि ऍक्ट्स प्रेषितांची कृत्य वाचायला मिळतं. परंतु जर आपण मार्क वाचतो, मार्ककृत शुभवर्तमान, तर मार्क जो आहे हा तितका शिकलेला नव्हता, म्हणून त्याचं जे लिखाण आहे ते अगदी सर्वसाधारण वाटतं, एक साधारण व्यक्ती लिहित आहे असं वाटतं. म्हणजे काय की परमेश्वराने सांगितलं की मार्क लिही, लूका तू हे लिही, परंतु त्यांची लिखाणाची जी स्टाईल होती ती त्यांची व्यक्तिगत होती. परंतु सरते शेवटी पवित्र शास्त्राचा प्रत्येक शब्द, बायबल मधला प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर हे परमेश्वराकडून आहे. आणि 40 लेखक, 1600 वर्ष, इतकं कालावधी, इतके वेगळे वेगळे लेखक असताना आपल्याला बायबलमध्ये एक विशेषता दिसून पडते, आणि ती विशेषता म्हणजे संपूर्ण बायबल एक आहे. प्रेज लॉर्ड. 40 लेखक आहे वेगळ्या वेगळ्या कालावधीमध्ये. ही बघा किती मोठी विशेषता आहे. ही काही साधारण गोष्ट नाहीये की मत्तेला माहित नव्हतं की काय लिहिणार आहे याकोब, मोशेला माहित नव्हतं की पुढे दावीद काय लिहिणार आहे, परंतु परमेश्वराच्या प्रेरणेने जेव्हा प्रत्येकाने लिहिलं तेव्हा उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत पूर्ण बायबलमध्ये आपल्याला एकता, युनिटी सापडते. आणि म्हणून आपण जे म्हणतो की हे जे बायबल जे आहे हे परमेश्वराचं वचन आहे, हे माणसाचं नाहीये. आणि म्हणून जेव्हा आपल्या हातामध्ये परमेश्वराचं वचन आहे, युनिक पुस्तक आहे, तर मग प्रियांनो आपण पवित्र शास्त्र किती अधिक वाचलं पाहिजे. हालेलुया. आपण एकही दिवस बायबल शिवाय राहू नये, एकही दिवस पवित्र शास्त्र उघडल्याशिवाय आपण राहू नये. ही आपण आत्मिक अनुशासन, आत्मिक डिसिप्लिन आपल्या जीवनामध्ये आपण आणलं पाहिजे. हा ना. ती गोष्ट कदाचित आपल्याला माहित असेल की एकदा एक पराग साहेब एका परिवारामध्ये गेले आणि बरेच दिवसानंतर गेले, मला असं वाटतं 4-5 महिन्यानंतर त्या परिवारामध्ये ते भेट करायला गेले, पास्टरल व्हिजिट करायला ते गेले. आणि बाग साहेबांनी म्हटलं चला सर बोलणं झालं आणि म्हटलं की चला आपण थोडं शास्त्रभाग वाचूया आणि मग आपण प्रार्थना करूया. तर त्यांनी घरातल्या व्यक्तीला म्हटलं की बायबल देता का प्लीज, आपण बायबल वाचूया. तर मग ते लोक गेले आतमध्ये. बराच वेळ लागला बायबल आणायला. बायबल घेऊन आले. मग बाळक साहेबांनी बायबल उघडलं. मग त्याच्यामध्ये एक चष्मा सापडला. आणि मग घरचे अंकल म्हणतात, अरे आत्ता सापडला हा चष्मा, मी किती दिवसापासून चष्मा शोधत होतो, आहे की नाही. म्हणजे 4-5 महिने त्यांनी बायबलला हातच लावला नव्हता. है ना. जेव्हा वाचलं होतं तेव्हा ठेवून दिलं असेल, लक्षात नाही राहिलं. दुसऱ्या दिवशी काय बायबल उघडलं नाही आणि मग 5 महिन्यानंतर त्यांना चष्मा सापडला. आपली अशी परिस्थिती तर नाही आहे ना. है ना. कुठल्याही मंडळीची अशी परिस्थिती नसावी. रोज
बायबल वाचल्याशिवाय आपला दिवस संपला नाही पाहिजे. हे अनुशासन आपण आपल्या पारिवारिक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये आपण आणलं पाहिजे. आणि म्हणून बायबलचं जे महत्व आहे प्रियानो, ते फार महत्वाचं आहे. आणि बरेचसे प्रभूचे दास ज्यांना आपण म्हणतो की जे फार प्रभावीरित्या प्रभूची सेवा करत आहे, प्रचारक म्हणा, गीतकार म्हणा, इव्हँजलिस्ट म्हणा, ज्यांच्याद्वारे चिन्ह चमत्कार होत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काही विशेष नाही आहे. प्रभूच्या दयेने काही मोठ्या मोठ्या लोकांसोबत बसण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या जीवनामध्ये काही विशेष नाही आहे. ते एकच गोष्ट सांगतात वारंवार, आम्ही खूप अधिक प्रार्थना करतो आणि आम्ही खूप अधिक बायबल वाचतो. जितकं जास्त आम्ही शास्त्र वाचतो, देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये राहते, परमेश्वर आमच्यासोबत बोलत राहतो. त्याचप्रमाणे आम्ही खूप अधिक तासनतास प्रार्थना करत राहतो आणि तासनतास आम्ही बायबल वाचत राहतो. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते चिन्ह चमत्कार, ते मोठे मोठे कामं दिसून पडतात. आणि प्रियांनो, जर आपण सर्वही जर हे डिसिप्लिन आपल्या जीवनामध्ये जर आपण आणलं की परमेश्वर पिता, मी रोज इतके अध्याय बायबल वाचीन, इतके अध्याय मी पवित्र शास्त्राचं अध्ययन करीन, तर प्रियांनो, जे चमत्कार अनेक दासींकडून होतात, ते तुमच्या आणि माझ्याद्वारे पण होऊ शकतात. प्रेज लॉर्ड. त्याच्यासाठी काही विशेष व्यक्तीची गरज नाही आहे. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला तितकी वेळ नाही आहे बायबल वाचण्यासाठी. डॉक्टर बिली ग्राहमचं मी संदेश ऐकत होतो, त्यांनी असं म्हटलं की मी रोज कमीत कमी 5 स्तोत्र संहिता वाचतो, रोज 5 स्तोत्र संहिता. आणि मग बाकीचे जे आहेत, मग त्यांचं जे काय अध्ययन आहे, नवीन करार असो किंवा जुना करार असो, त्याचंही ते अध्ययन करत राहतात. हे लोक जे मोठे वाढले ना, हे लोक जितके मोठे झाले, का झाले, का यांच्या जीवनामध्ये चमत्कार दिसतात, का यांच्या जीवनामध्ये काम दिसतात? कारण यांच्या जीवनामध्ये यांनी बायबलला खूप अधिक महत्व दिलेलं आहे. आणि बरेचशा ख्रिस्ती लोकांचा प्रॉब्लेम आहे, कॅलेंडर असतो, कॅलेंडरमध्ये दर दिवसाचं एक वचन असतं. आज 14 तारीख आहे, 14 तारखेचं वचन वाचलं, बस झालं आमचं पोट भरलं, है ना. तशाने प्रियो आपली आत्मिक उन्नती होणार नाही. तसं आपण केल्यामुळे आपली काही वाढ होणार नाही, आपल्याला समजणार नाही की आपण पुढं काय केलं पाहिजे, है ना. आपण जेव्हा शारीरिक शक्तीसाठी, शारीरिक बळासाठी जेव्हा आपण दिवसातून 2दा किंवा 3दा जेवण करतो, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, तब्येत ठीक नाही तर थोडंसं जास्त खा, एक पोळी वाढून खा, कधी हे खा, कधी ते खा, सर्व आपण खातो. का? बॉडीला मजबूत ठेवायचं आहे. आणि अशक्तपणा वाटला तर गोळ्या घ्या, टॉनिक घ्या, भूक नाही लागत तर भूक वाढवा आणि खा आणि शरीराला मजबूत ठेवा. ज्या प्रकारे आपण शरीराची एवढी काळजी घेतो, मग आपल्या आत्म्याचं काय? आणि बरेचसे ख्रिस्ती लोक का कमजोर आहेत, बरेचसे ख्रिस्ती लोक का आजारी आहेत, बरेचसे ख्रिस्ती लोक का विश्वासामधून मागे गेले? कारण त्यांचा आत्मा उपाशी होता, त्यांच्या आत्म्याला जीवन मिळालं नाही. आणि आत्म्याची जी भाकर आहे, आत्म्याचं जे न्यूट्रिशन आहे, ते म्हणजे फक्त देवाचं वचन आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने काय म्हटलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जिवंत राहील. हे जे बायबल आहे ना, हे फक्त रविवारीसाठी नाही आहे, हे बायबल फक्त शुक्रवारसाठी नाही आहे. पवित्र शास्त्र बायबल जे आहे, हे रोज आणि रोज खाण्याची वस्तू आहे. ही भाकर आहे. आणि जर आपण ही भाकर रोज खाल्ली नाही तर आपलं आत्मिक जीवन खाली जाईल, नाश होईल. आणि कारण आपला आत्मा उपाशी आहे. म्हणून आपण हा निर्णय घेऊया की देवबापा, मी रोज 1 नाही 2 नाही, जितकं मला शक्य होईल तितके अध्याय मी रोज बायबल मधून वाचणार. आणि फक्त वाचणार नाही, पण त्यावर मनन करणार. आणि त्या प्रकारे मी माझं आत्मिक जीवन वाढवणार आहे. हा निर्णय आपण घेतला पाहिजे. हा डिसिप्लिन आपल्याला आणायचा आहे आणि पवित्र शास्त्र वाचण्यासाठी. प्रियांनो, बरं, आपण मग एक वचन आपण वाचूया. मत्तेकृत सुवर्तमान 22 अध्याय आणि 29 वचन, की शास्त्र न वाचल्यामुळे काय झालं, है ना. जब हम बाइबल नहीं पढ़ते तो क्या होता है
आणि मत्तेकृत शुभवर्तमान 22 अध्याय आणि 29 वचन, आणि त्याचप्रमाणे तेच वचन आपल्याला मार्ककृत शुभवर्तमान 12:24 मध्येही वाचायला मिळतं. काय लिहिलेलं आहे? येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे तुम्ही भ्रमात पडला. कन्फ्युजन में है, भ्रम में है ना. तुम्ही चुकीच्या मार्गात जात आहात. का? कारण तुम्हाला शास्त्र माहित नाही. आणि का आजकालच्या या खोट्या शिक्षणामध्ये लोक जात आहेत? का खोटे शिक्षक इतके वाढत आहेत? का खोटे भविष्यवक्ता एवढे वाढत आहेत? का मंडळीमधले लोक आज भटकत आहेत? का मंडळ्या फुटत आहेत? का ख्रिश्चन लोकांमध्ये प्रॉब्लेम आहेत? कशामुळे प्रॉब्लेम माहित आहे का? पवित्र शास्त्र न जाणल्यामुळे. बायबल माहीत असणे एवढं पुरेसं नाहीये प्रियांनो. मला बायबल माहित आहे, योहान 3:16 मध्ये काय लिहिलेलं आहे, मला माहित आहे की मत्ते 7:7 मध्ये काय लिहिलेलं आहे. तसं नाही. आपल्याला शास्त्र समजून घ्यायचं आहे. आणि ज्या व्यक्तीला शास्त्र समजलं, ज्या व्यक्तीला बायबल समजलं, तो कधीच भटकू शकत नाही. तो कधीच शैतानाच्या पाशामध्ये येऊ शकत नाही. तो कधीच जगाच्या पापामध्ये फसू शकत नाही. कारण त्याच्या जीवनामध्ये जर वचन आहे तर ते वचन तलवारीसारखं काम करतं. ते वचन आगेसारखं काम करतं. ते वचन त्याला कंटिन्यू मार्गदर्शन करत राहतं. मंडळीचे लोक का भटकतात? त्यांना वचनच माहीत नाही. आणि जर वचन माहीत आहे तर त्याचा कदाचित ते गैरअर्थ काढतात, चुकीचा अर्थ काढतात, आणि त्याच्यामुळे आज मंडळी आज नाशामध्ये जात आहे. होशे 4:6 मध्ये लिहिलेलं आहे की माझे लोक माझं ज्ञान नसल्यामुळे नाश होत आहे. परमेश्वराचे लोक नाश होत आहे. येशू ख्रिस्त पण म्हणतो, तुम्हाला शास्त्र माहीत नसल्यामुळे तुम्ही भ्रमात पडलेला. प्रियांनो, जर आज आपल्या जीवनामध्ये कन्फ्युजन आहे, समजत नाहीये मी काय करावं, कुठं जावं, कसे निर्णय घ्यावेत, कसं काम करावं, जर आपल्याला कळत नाहीये, त्याचं एकच कारण आहे, आपण पवित्र शास्त्र ज्याप्रमाणे वाचलं पाहिजे, पवित्र शास्त्र ज्याप्रमाणे आपण समजलं पाहिजे, ते आपण समजत नाहीये. तुमचा आत्मा भुकेला आहे. कदाचित तुमचा आत्मा आज उपाशी आहे. तुमचा आत्मा इतका कमजोर झालेला आहे की ज्याच्यामुळे तुमचा आत्मा असं म्हणतं की मी काय करू, मला कळत नाहीये. म्हणून याचं एकच सोल्युशन आहे, एकच उत्तर आहे. इकडं तिकडे धावण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आणि काही वर्षांपूर्वी लोक साऊथ इंडियाला जायचे आणि तिकडे जाऊन प्रभूचे प्रार्थना करून यायचे. सध्या लोक पंजाबकडे धावत आहेत आणि उत्तर भारताकडे आज धावत आहेत. आमच्या चर्चमध्ये जीवन नाही आहे, आमच्या पाळकांमध्ये सामर्थ्य नाही आहे, आमच्या मिशनमध्ये पॉवर नाही आहे. म्हणून आम्हाला जावं लागेल पंजाबला, आम्हाला जावं लागेल साऊथला, आम्हाला त्या पाळकाकडे धावावं लागेल, त्या भविष्यवक्ताकडे धावावं लागेल. तो खूप पॉवरफुल आहे, ती सेविका फार पॉवरफुल आहे, तो भविष्यवक्ता फार पॉवरफुल आहे, त्याने माझ्या डोक्यावर जर हात ठेवला तर मी बरा होईल. भलेही मला तिथे 50,000 रुपये जरी द्यावं लागले तरी मला चालेल. चर्चमध्ये दशमावून टाकायला लोक मागे पुढे पाहतात, दान टाकायला हात भारी होऊन जातो. परंतु एखादा भविष्यवक्ताच्या त्याचा हात डोक्यावर येण्यासाठी 50,000 20,000 देण्यासाठी तयार आहे. हे काय माहित आहे का? हे भ्रम आहे, हे कन्फ्युजन आहे, हे पवित्र शास्त्र माहीत नसल्याचे हे चिन्ह आहे. कारण येशू ख्रिस्ताने काय म्हटलं माहित आहे का? जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतील त्या ठिकाणी सैतान आहे. कोण आहे तिथं? तिथं स्वतः येशू ख्रिस्त आहे. सैतान आहे का तिथं? नाही. दोघे किंवा तिघे. किती क्राऊड पाहिजे? किती क्राऊड पाहिजे? 50,000 क्राऊड पाहिजे? 10,000ची क्राऊड पाहिजे? लोक क्राऊड पाहून जातात ना, है ना. तिथं 10,000 इतका बड़ा चर्च है, वहां पे हजारों लोग आते हैं, तो वहां पर बहुत बड़ा काम होता है ना. मी नाव नाही घेणार, पण हजारो लोक आहे त्या प्रॉफेटच्या हाताखाली. म्हणजे तिथं देवाचा आत्मा दास्त आहे. आणि इथं दोघच लोक बसून आहे, इथं तिघच लोक बसून आहे, इथं देवाचा आत्मा नाही आहे. बायबल काय सांगत आहे आणि आपण काय विचार करत आहे? बायबल काय सांगते? येशू ख्रिस्त ते वचन माहित आहे ना, बायबलमध्येच आहे का ते वचन की जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले तिथं मी आहे? कुठं लिहिलेलं आहे ते? विवेककृत शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे ना. कुठे लिहिलं आहे?
मत्तईमध्ये आहे ना, मत्तईमध्ये आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं, बघा ना, येशू ख्रिस्ताने किती सोपं करून दिलेलं आहे. अरे तुम्हाला यरुशलेमच्या पहाडावर जायची गरज नाही, तुम्हाला यरुशलेमेच्या मंदिरामध्ये जायची गरज नाही. तुम्ही जिथं आहात तिथंच मी आहे, फक्त तुम्ही विश्वासाने बसा. तर ज्या चर्चमध्ये मी तुम्हाला नियुक्त केलेला आहे, उदाहरणार्थ दारवा चर्च, आणि या ठिकाणी मी तुम्हाला ठेवलेलं आहे, तुम्ही तुमच्या चर्चच्या प्रती इमानदार तर राहा. तुम्ही तुमच्या चर्चला जा, तर नाश्ता करा, 10:30 वाजता जायचं आहे. चर्चला जा, इमानदारीने जा, प्रार्थनापूर्वक जा. तुम्हाला मी दारव्यामध्ये चमत्कार दाखवी. हालेलुया. या चर्चमध्येच मी तुमचे सगळे प्रश्नांची उत्तर देईन. पण शैतान काय म्हणतो, तिकडे जा, तिकीट काढा, तिथं जाण्यासाठी खर्च करा, तो हात ठेवील तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. आपण भ्रमात पडलेलो. बरेचसे लोक, फक्त आपलीच गोष्ट नाही, बरेचसे लोक आज भ्रमामध्ये पडलेले आहेत. त्यांना आज इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, परंतु आपल्या चर्चच्या प्रती त्यांना विश्वासयोग्य राहायचं नाहीये. आणि मला तरी असं वाटतं, हा माझा विचार आहे, की जर एक व्यक्ती आपल्या मंडळीला जर विश्वासयोग्य नाही, जगाच्या पाठीवर कुठे तुम्ही चालले जा, तिथून तुम्हाला आशीर्वाद नाही भेटू शकत. जो अपने घर के प्रति ईमानदार नहीं है, वो बाहर जाके क्या करेगा, काय करणार आहे ना. म्हणून वचन माहीत राहिलं पाहिजे की बायबल चर्च बद्दल काय सांगतं, बायबल प्रार्थनेबद्दल काय सांगतं, बायबल चमत्कारांबद्दल काय सांगतं, बायबल विश्वासयोग्यतेबद्दल काय सांगतं. आणि म्हणून बायबल जेव्हा आपण वाचतो, असं वाचलं पाहिजे की हे परमेश्वराने लिहिलेलं आहे. आणि इथं मी जर बायबल वाचीन, तुम्ही तुमच्या घरामध्ये, मी गॅरंटी देतो, तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, जर तुम्ही डिसिप्लिन बनवलं की मी रोज सकाळ संध्याकाळ 5 वचनं, 10 वचनं, 15 वचनं रोज वाचीन, मी जरी अडचणी आल्या तरी पण मी वेळ काढून बायबल वाचीन, तर तुम्ही पहा तुमच्या घराचं वातावरण बदलून जाईल. तुम्हाला कुठल्या ऑनलाईन जायची काही गरज पडणार नाही. आपण परमेश्वरापासून ऑफलाईन आहे आणि मनुष्यासोबत ऑनलाईन आहे. ज्याच्यासोबत ऑनलाईन राहायला पाहिजे त्याच्यासोबत आपण ऑफलाईन झालो आहे, आणि ज्याच्यासोबत ऑफलाईन झाला पाहिजे त्याच्यासोबत आपण ऑनलाईन झालेलो आहे. ऑनलाईन कोणासोबत राहायला पाहिजे, किसके साथ, परमेश्वरासोबत. आणि परमेश्वराचं जे नेटवर्क आहे ना, ते कधी संपत नाही. ते कधी मेसेज येत नाही की 500 MB रह गए, ते कधी असा मेसेज येत नाही, फोन नाही येत परमेश्वराकडून, रिचार्ज कर तेव्हा आशीर्वाद देईल. असं येतं का कधी परमेश्वराकडून फोन? परमेश्वर कधी असं म्हणतो का माझ्या अकाउंटमध्ये 10,000 टाक, मी तेल पाठवतो? असं होतं का? नाही. सांगण्याचा उद्देश काय प्रियांनो, परमेश्वरासोबत कनेक्ट व्हा, परमेश्वरासोबत ऑनलाईन व्हा, आणि परमेश्वरासोबत कनेक्ट होण्याचं माध्यम आहे त्याचं दिलेलं वचन. आमेन. हे बायबल वाचन सुरू केलं पाहिजे. आणि सगळ्यात सुंदर बायबल कोणता आहे माहित आहे का? सगळ्यात सुंदर बायबल जे कोरा आहे ते नाही, जे वाचून वाचून फाटून गेलं ते सगळ्यात सुंदर बायबल आहे. हालेलुया. सुंदर बायबल कोणता आहे? सोनेरी बॉर्डर लावलेलं है ना, त्याला थंब असलेलं, नाही का, अगदी चकचकीत बायबल, सगळ्यात बदसूरत बायबल आहे वो. सबसे सुंदर बाइबल कौन सी मालूम? पढ़ पढ़ के खराब हो गए, पन्ने ढीले हो गए, अंडरलाईन करून करून खराब झालेलं आहे, नोट्स लिहिलेल्या आहेत, वचन लिहिलेले आहेत, काहीतरी शिकलेलं ते लिहिलेलं आहे. ते बायबल सगळ्यात सुंदर बायबल आहे. ते बायबल किती लोकांकडे मी घरी एकदा पाहिजे. कदाचित मला तर हे पाहावं लागेल की कोणाकडे बायबल आहे की नाही. सुरुवात इथून आहे. पाळकीनबाईचं बायबल कसं आहे मला माहिती. प्रियांनो, प्रेज लॉर्ड. आपल्याला पवित्र शास्त्राला सिरियसली घेणं जरुरी आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याला बायबल सिरियसली घ्यायचं आहे. माझ्या मागे म्हणा, मी बायबल गंभीरतेने घेणार. आमेन. बायबलमधून आग निघते माहित आहे का? बायबलमध्ये आग आहे. बायबलमध्ये असं आहे की जेव्हा आपण वाचतो ना तर पूर्ण आपल्या आत्मामध्ये छेदल्या जातं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही पवित्र शास्त्र न समजल्यामुळे, न जाणल्यामुळे आज तुम्ही भ्रमात पडलेला. कधी कधी विचार करतो किती अपोजिंग गोष्टी आहेत आणि विपरीत गोष्टी आहेत. एका ठिकाणी आपण म्हणतो
आमचा परमेश्वर जिवंत आहे, आमचा परमेश्वर सर्वात महान आहे, आमचा परमेश्वर राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, सर्व सामर्थ्य आहे, सर्व ज्ञानी आहे, सर्वव्यापी आहे, त्याचं वचन जिवंत आहे आणि ख्रिस्तीच लोक मेल्यासारखं जगतात. वेगळे नाही झालं काय गोष्टी. अगर हमारा परमेश्वर उतना पावरफुल है तो कलीसिया ने भी वैसा दिखना चाहिए ना, नाही का. जर आपला देव मेलेला आहे तर चला आपणही मेल्यासारखं राहू, कारण आपला देवच मेलेला आहे. कोणाकडे पाहणार? मेलेल्या देवाकडे पाहत आहे. म्हणून मरे हुए जियो. लेकिन आपण तो कुछ और ही बोलते ना, आपण तर काहीतरी वेगळंच काहीतरी म्हणतो. माझा परमेश्वर जिवंत आहे, पॉवरफुल आहे, असं आहे तसं आहे. अरे मग ते दिसून पडलं पाहिजे ना. प्रेज द लॉर्ड. मी हे नाही म्हणत की प्रॉब्लेम्स नाही येणार, प्रॉब्लेम्स येतात. माझ्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, तुमच्यापेक्षा सगळ्यात दुःखी मी आहे असं सगळ्यांनाच वाटतं. माहिती आहे का प्रॉब्लेम काय माहिती आहे का? मानवी अंडरस्टँडिंग कशी आहे माहिती आहे का? जगामध्ये सगळ्यात दुःखी व्यक्ती जर कोणी आहे तर मी आहे. हे तुम्हालाही तसंच वाटत असेल की माझ्यासारखं दुःख कोणीच पाहिलं नाही. ते मलाही तसं वाटतं, तुम्हाला तसं वाटतं. ते तर राहणारच आहे. मी हे नाही म्हणत की ख्रिस्ती लोकांच्या मागे प्रॉब्लेम नाही राहणार, प्रॉब्लेम राहतील, परंतु तरीही त्या परिस्थितीमध्येही आपण जयवंत होकर हम लोग चलते. आमेन. आपण हारलेले नाही जगत आणि आपण तरी आनंदामध्ये जगतो जर आपला विश्वास देवाच्या वचनावर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण एक निर्णय घेऊया की परमेश्वर मी रोज तुझं वचन वाचणार, एकही दिवस मी वचनाशिवाय राहणार नाही. मी बायबल वाचेन, रोज माझ्या आत्म्याला मी आत्मिक भोजन देणार. ज्या प्रकारे मी माझ्या शरीराची काळजी घेतो त्याच प्रकारे मी माझ्या आत्म्याची काळजी घेऊन माझ्या आत्म्याला रोज मी जेवण घालणार, आणि ते जेवण म्हणजे देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर हे करायला जर आपण आज तयार झालो तर गॅरंटी आहे तुमचं जीवन बदलून जाईल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. है ना. आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि आज एक निर्णय घेऊया की प्रभू माझा दिवस बायबल वाचल्याशिवाय जाणार नाही असा मी निर्णय घेतो. बायबल माझ्या हातात आहे, आठवड्यातून एकदा घेण्यासाठी नाही आहे. माझी बायको वाचते म्हणून नवऱ्याचं पोट भरेल नाही, नवरा वाचतो म्हणून बायकोचं पोट भरेल म्हणून नाही, आई वाचते म्हणून लेकरांचं भरेल म्हणून नाही. मी पर्सनली वाचणार आहे. आमेन. आपण डोळे बंद करूया, पवित्र शास्त्राला सिरियसली घेऊया, कारण प्रत्येक पवित्र शास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे. आणि आज सैतान चर्चला बायबल पासून दूर ठेवत आहे. आपण सैतानाला जिंकू देणार नाही. निर्णय घ्या प्रियानो, समर्पण करा. तो कोणताही दिवस असो, मी रोज पवित्र शास्त्र वाचणार. फक्त एक अध्याय नाही वाचणार, कदाचित मी एक अध्याय वाचतो, पण आज मी निर्णय घेणार की मी रोज 5 अध्याय वाचेन. नाही 5 तर कमीत कमी 2 तरी वाचणार, 3 तरी वाचणार, पण मी माझ्या आत्म्याला उपाशी ठेवणार नाही. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या परमेश्वर पिता, प्रभू आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. तुझं वचन सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तुझं वचन हे तुझ्याकडून आम्हाला मिळालेलं आहे प्रभू. आणि आज आम्ही यासाठी निराश आहोत, आज आम्ही यासाठी हारलेलं जीवन जगत आहोत, आज आम्ही यासाठी दुःखी जीवन जगत आहोत, आज यासाठी आम्ही भ्रमात आहोत, कारण आम्ही तुझं शास्त्र जाणलं नाहीये. कदाचित आम्ही वाचतो पण समजत नाही, कदाचित आम्ही वाचतो पण त्याचं प्रकाशन आम्हाला मिळालेलं नाहीये. म्हणून आज आमची प्रार्थना आहे परमेश्वर पिता, या मंडळीला तू तयार कर प्रभू, की मंडळी रोज आणि रोज पवित्र शास्त्र बायबल वाचणारी मंडळी बनेल.
रोज हे पवित्र शास्त्र वाचल्याशिवाय आपला दिवस संपवणार नाही, असा निर्णय घेण्याची बुद्धी तर सर्वांना दे. आणि जेव्हा पण ते बायबल घेतील आपल्या हातामध्ये, अडचणी येतील, इच्छा होणार नाही, शरीर थकलेलं वाटेल, दुसरे काम निघतील, परंतु त्यानं तो कृपापूर्वी पिता की ते म्हणतील की नाही, काही हो, मी आज वचन वाचल्याशिवाय आज माझा दिवस संपवणार नाही. प्रत्येकाला तू ब्लेस कर, आशीर्वाद कर. आम्ही धन्यवाद देतो, मान महिमाने करून तुला देतो. प्रार्थना ऐकलीस, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, आणि येशूच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने मागतो म्हणतोय, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्श आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन, आमेन.